नमस्कार श्रोतेहो. आई प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या आईची ओळख करून देणाऱ्या लेखाचं अभिवाचन मी करतोय. दत्ता सरदेशमुख. आई. माझी आई ही माझ्या पहिल्या वर्गापासूनची वर्गशिक्षिका होती. आई तिच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षिका होती. माझ्या आईचं लग्न तत्कालीन समाज रूढीप्रमाणे 14व्या वर्षी झालं. त्यानंतर माझ्या वडिलांच्या प्रोत्साहनामुळं पुढचं शिक्षण घेऊन आई 22व्या वर्षी शिक्षिका झाली. माझी आई तिच्या कुटुंबातली नोकरी करणारी सासरी आणि माहेरी अशी पहिली स्त्री होती. तिच्यापासून प्रोत्साहन घेऊन तिची भावंडंही शिकली. आईची माझ्या आजोबांशी म्हणजे तिचे वडील फारच घनिष्ठ मैत्री होती. जेव्हा जेव्हा आजोबा आमच्या घरी येत तेव्हा ते तासनतास गप्पा करत. आजोबांनाही आपल्या मुलीचा म्हणजे माझ्या आईचा फार अभिमान होता. आई माझ्या आजीप्रमाणेच स्वयंपाकात फार सुगरण होती. आईला 6 भावंडं. तिचं आजोळ जळगाव जिल्ह्यातलं गणपूर. आईच्या आजोळी फार श्रीमंती होती आणि ती पहिलीच नात. त्यामुळं आजोळकडचे सगळेच तिचे फार फार लाड करत असत. अगदी आत्तापर्यंत तिच्या आजोळच्या सर्व लोकांशी तिचे उत्तम संबंध होते. माहेरची सर्वात मोठी मुलगी असल्यामुळं ती सर्वांना प्रिय आहे. माझे वडील, आम्ही त्यांना बापू म्हणतो, तर माझे वडील आणि आई यांच्या आयुष्यामध्ये फारच उत्तम केमिस्ट्री होती. त्या दोघांमध्ये वाद झाल्याचं मला कधीच स्मरत नाही. वडीलसुद्धा आईच्या स्वयंपाकाची, उत्तम हस्ताक्षराची, अतिशय देखणेपणाची, टापटिपीची सतत स्तुती करत असत. आई आणि वडील यांच्या स्नेहात आमचं बालपण फारच आनंदात गेलं. आई आणि वडिलांनी आमच्या सर्व भावंडांच्या शिक्षणात फारच लक्ष घातलं. त्यामुळं आम्ही भावंडं स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पास झालो. माझी लहान बहीण नवोदय विद्यालयात शिकली. सर्वच भावंडांची शैक्षणिक प्रगती फारच उत्तम राहिली आणि सगळेच जण आयुष्यात सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. आम्ही 5 भावंडं असलो तरी सर्वांच्या अभ्यासात आईचं लक्ष असायचं. अभ्यासाव्यतिरिक्त वक्तृत्व स्पर्धा, खेळ, गायन, सार्वजनिक स्पर्धा, शालेय स्पर्धा यात आमचा सहभाग असेल याकरता ती सतत प्रयत्नशील राही. आमच्या शेतीत आईनं जरी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी वडिलांच्या शेतीतल्या आवडीला ती नेहमी प्रोत्साहन देत राहिली. आमच्या सर्वच आत्या, मावश्या आणि भावकीतल्या सगळ्या लोकांशी आईचे संपूर्ण आयुष्यभर उत्तम संबंध राहिले. नोकरी करत असताना आईनं आपल्या कामात फारच लक्ष घातलं. ते काम सर्वोत्तम होईल याची काळजी ती घेत असे. तिच्या सहकाऱ्यांशी तिचे उत्तम संबंध होते. आता निवृत्तीनंतर 15 वर्षानंतरही ते संबंध कायम आहेत. संपूर्ण आयुष्यात अगदी बालपणापासून आत्तापर्यंत तिनं अनेक मैत्रिणी जोडल्या. अजूनही तिच्या बालपणाच्या मैत्रिणी, नोकरी करत असलेल्या शाळेतल्या मैत्रिणी, तिनं नोकरी केल्यामुळं निमगूळ, तळोदा आणि दोंडाईच्या या गावातल्या मैत्रिणींशी तिचे उत्तम संबंध आहेत. फोनवरून सतत ती सगळ्यांचं कुशलमंगल विचारत असते. सर्वच नातवंडांशी तिची मैत्री आहे. विशेषतः आमच्या घरातली सगळ्यात मोठी नात, माझ्या बहिणीची मुलगी सानू, तिच्याशी तिची विशेष मैत्री आहे. आईच्या दिवसाची सुरुवात अगदी पहाटेपासून होई. सर्व भावंडांचं आवरणं, स्वयंपाक करणं, स्वयंपाक करता करता स्तोत्र म्हणणं, नंतर शाळा, शाळेतून आल्यानंतर सगळ्यांची जेवणं, त्यानंतर घरातली कामं, मधल्या काळात शिवणकाम, पोस्टाची कामं, अधूनमधून स्वाध्याय, पुन्हा संध्याकाळी स्वयंपाक, वाचन अशी तिची दिनचर्या आयुष्यभर अतिशय व्यस्त राहिली. आम्ही सर्व भावंडं आयुष्यात स्थिरावल्यावर यात थोडा बदल झाला, परंतु रेडिओवरती नियमित विविध कार्यक्रम ऐकणं, वाचन करणं, चांगलं वाचलेलं दुसऱ्यांना सांगणं हे मात्र तिचं सुरूच आहे. आम्ही भावंडांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करावी यासाठी तिचं सतत मार्गदर्शन सुरू असतं. कोणतेही काम फक्त उरकायचं याचा तिला राग आहे. जे काय करू ते उत्तम करू
याचा तिला ध्यास असतो आणि या दृष्टीनं ही सतत आम्हा भावंडांना, सुनेला, नातवंडांना मार्गदर्शन करत असते. भावंडांपैकी कोणाची कामगिरी उत्तम झाली तर आम्हाला कोणालाही नातेवाईकांना सांगायला लागत नाही. ते सर्वांनाच आधीच माहीत झालेलं असतं. 7 वर्षापूर्वी वडिलांच्या जाण्यानं तिला एकटेपण आलं. जवळजवळ 50 वर्ष ते एकमेकांच्या साथीनं जगले. समाजासमोर एक आदर्श कुटुंब म्हणून उभे राहिले. कुटुंबाबरोबरच त्यांनी समाजाची काळजी घेतली, अनेकांना मदत केली, योग्य सल्ले दिले, सतत लोकांच्या सुखदुःखाला उभे राहिले. त्यामुळं आमचं कुटुंब आमच्या भावंडांपुरतं मर्यादित न राहता विस्तारित कुटुंब राहिलं. आता आई वयोमानानुसार थकली आहे. थोडंसं विस्मरण होतं तिला, परंतु तिच्यासारखं आनंदी जगणं फारच कमी लोकांच्या वाट्याला येतं. तिनं संपूर्ण आयुष्यभर लोकांना भरभरून प्रेम दिलं आणि तिच्या वाट्यालाही भरभरून प्रेम आलं. आईला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आई प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या आपल्या आईची ओळख करून देणाऱ्या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. संवादध्वनी 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186.